केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या विशेष प्रयत्नातून वेरूळ येथे बेसिल या सार्वजनिक उद्योग आस्थापनेच्या व्यावसायिक सामाजिक निधीतून 8 कोटी रुपये खर्च करून वेरूळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शिवालय तीर्थकुंड या ठिकाणी सुशोभीकरण तसेच लेझर आणि साऊंड शोचा लोकार्पण सोहळा पद्मश्री माजी राज्यसभा खासदार डॉक्टर विकास महात्मे यांच्या हस्ते करण्यात आला। यावेळी आमदार प्रशांत बंब, भारतीय जनता पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष संजय खंबायते, तालुका अध्यक्ष रवींद्र चव्हाण, तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर नलावडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, राजेंद्र कौशिकी, जिल्हा परिषद उपाध्यक्ष LG गायकवाड, बेसिलचे उपमहाव्यवस्थापक दीपक तिवारी, विधानसभा विस्तारक विकास कापसे, श्री कृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुनील जोशी, धनगर समाजाचे प्रदेश अध्यक्ष अनंत बनसोडे, मराठवाड्याचे अध्यक्ष अरुण रोडगे, जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर आदमाणे यांच्यासह वेरूळ येथील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। आमदार प्रशांत बंब यांनी कायगाव टोका येथील बारव विकासासाठी 25 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा देखील केली आहे। तर धनगर समाजाच्या विकासासाठी 1000 कोटी रुपयांची विविध योजना सुरू आहे। धनगर समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी सरकारने मोठा निधी दिला आहे असे पद्मश्री खासदार विकास महात्मे यांनी सांगितले। तर अत्यंत चांगला आणि ऐतिहासिक माहिती देणारा साऊंड लाईट शो या ठिकाणी बसवण्यात आलेला आहे। छत्रपती संभाजीनगर शहर हे पर्यटनाची देशातील राजधानी आहे। त्या अनुषंगाने नाईट टुरिझम विकसित करण्यासाठी प्रयत्न करत आहे। जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या वेरूळ येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी शिवालय तीर्थकुंड नूतनीकरण आणि नागरिकांना इतिहासाची माहिती व्हावी या दृष्टीने लाईट आणि साऊंड शो हा महत्त्वपूर्ण राहणार आहे असे डॉक्टर भागवत कराड यांनी सांगितलं। या समारोपाप्रसंगी अरुण सागर यांनी आभार व्यक्त केले। रमेश माळी, MCN न्यूज, वेरूळ।